हाय एव्हरीवन, आय एम सुमेधा अँड वेलकम टू माय डे मिनी व्लॉग. ॲक्च्युली हा व्लॉग 31 डिसेंबरचा आहे, पण तेव्हा वेळ मिळाला नाही म्हणून आज पोस्ट करते. यावेळेस 31 आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून जुन्नरला जिजूंकडच्या फार्म हाऊसवर करायचं ठरवलं. साधारण 12च्या सुमारास आम्ही ओझरला पोहोचलो. गाडी पार्क करून दर्शनासाठी गेलो आणि आमचं नशीब एवढं भारी की अजिबात गर्दी नव्हती, लाईन सुद्धा नाही. आणि बोनस म्हणजे ओझर गणपतीची आरतीही आम्हाला मिळाली. दर्शन झाल्यावर प्रसाद घेतला, थोडं मार्केटमध्ये फिरलो, काही वस्तू घेतल्या आणि मग महाप्रसादाकडे गेलो. खरंच सांगते, इतकं टेस्टी जेवण असेल असं कधीच वाटलं नव्हतं. मंदिरातली स्वच्छताही खूप छान वाटली. जेवण झाल्यावर आम्ही जुन्नरला पोहोचलो. फ्रेश होऊन थोडी शेती बघायला गेलो आणि एक टेकडीही चढलो. वरून दिसणारं दृश्य बस शब्दात सांगणं कठीण. चारही बाजूला टेकड्या, डोंगर आणि फ्रेश हवा. खरंच सांगते, जुन्नर साईडची शेती एक नंबर. हवा फ्रेश, थंडी पण खूप प्लीजंट. संध्याकाळी 5च्या आसपास बोटिंग करायचं ठरवलं म्हणून सगळे पिंपलगाव जोगा डॅमकडे निघालो. जाताना माळशेज घाट इतका अप्रतिम सुंदर, नेचर एकदम पीकवर. मी खूपच खुश होते. तिथे पोहोचल्यावर सेफ्टी जॅकेट्स घातले आणि 31चा सूर्य बोटिंग करता करता मावळताना पाहिलं. खूपच स्पेशल मोमेंट होता. रात्री घरी आल्यावर जुन्नर स्पेशल मासवडीचा आस्वाद घेतला. अवर्णनीय टेस्ट. मग शेकपोटी पेटवून सगळे गप्पा मारत बसलो. आम्ही पोरांनी ठरवलं, चला बिबटा दिसतो का बघूया, पण लक लागलं नाही. मात्र रात्री कॅमेऱ्यामधून घराजवळून जाणारा कोल्हा मात्र आम्हाला दिसला. असा आमचा 31चा दिवस देवाचं दर्शन, निसर्ग, बोटिंग आणि मजेशीर मोमेंट्समध्ये खूप सुंदर पद्धतीने संपला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.